नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण इडली फ्राय ही रेसिपी बघणार आहोत. तर आपल्याकडे भरपूर इडल्या जेव्हा आपण इडल्या करतो तेव्हा भरपूर इडल्या उरतात. तर इडल्यांचं काय करावं? तर त्यासाठी आपण आज इडली फ्राय बघणार आहोत. तर चला तर मग इडली फ्राय कसं बनवतात किंवा आपण त्याची रेसिपी कशी करायची ते आपण बघूया. आपण इडली फ्राय बघत आहोत. तर आता माझ्याकडे इथं इडल्या आहेत, नाश्त्यासाठी बनवल्या त्या इडल्या. तर त्यातल्या काही इडल्या राहिल्यात. तर त्याचं काय करायचं, तर आपण इडली फ्राय करणार आहोत. तर या माझ्या एक 5-6 इडल्या राहिलेल्या आहेत माझ्या. तर आता आपण उभे उभे काप करून घेणार आहोत. तर या पद्धतीनं मी असे उभे उभे काप करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. इथं मी एक कांदा मोठा अशा बारीक पद्धतीने चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. तर इथं मी नेहमीप्रमाणे कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडं तेल आणि थोडं तूप असं घातलं आहे. कारण का तूप घातल्यावर नुसतं तूप घातलं तर करपू शकतं, त्यामुळं मी थोडंसं तेल घातलं आहे. तर आता आपण छान हे तेल तापल्यावरती फोडणी करूया. तर आपलं तेल आता छान तापलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. तर आधी यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली. तर इथं मोहरी छान तडतडलेली आहे, तडतडा लागली आपली. आता यामध्ये आपण हा कांदा आहे तो आपण घालून घेऊया. तर यावरती आपण थोडी हळद घालून घेऊया. आता हे आपण छान परतून घेऊया. आता हे छान आपण परतून घेणार आहोत. कांदा छान आपण गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण एक अर्धा चमचाभर लाल तिखट घालून घेणार आहोत. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही 1 चमचाभर घालू शकता, पण मी अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. आता हे छानपैकी आपण परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी छान परतून घेत आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती करून घ्यायचा आहे. आता हे छान आपण परतून घेत आहोत. आता यामध्ये आपण कांदा छान परतून घेत आहोत. तर यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. एक अर्धा चमचावर मी आलं लसणाची पेस्ट घालते. आता हे छान परतून घेऊया. आलं लसणाची पेस्ट ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालू शकते. आता यामध्ये मी 1 चमचाभर टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे. 1 चमचाभर बास होतो. तर काही आपण परतून घेऊया. आता यामध्ये मी सोया सॉस घालून घेतलेला आहे, जो आपण चायनीज पदार्थांना वापरतो. तर मी सोया सॉस घालून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान आपला सोया सॉस घालून घेतलेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर एक अर्धा वाटी मी पाणी घातलेलं आहे. तर हे छान आता हे छान आपण उकळून घ्यायचं. थोडं उकळी याला फुटली की आपण जे इडलीचे काप केलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया. जर या पद्धतीने आपण जर इडली फ्राय किंवा इडलीचे काप आपण म्हणू शकतो, तर अशा पद्धतीने केलं तर मुलं खूप छान खातात. इडली न खाणारी मुलंसुद्धा इडली अशा पद्धतीनं खाऊ शकतात. आता ही उकळी फुटली आपली. आता यामध्ये आपण काप करून घेतलेत इडलीचे ते आपण त्यात घालून घेऊया. तर या पद्धतीनं आपण ते छानपैकी इडलीचे काप आपण परतून घेऊयात. म्हणजे सगळं छान ते कोट व्हायला पाहिजे, त्याला लागायला हवंय सगळं. थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात. थोडंसं अर्धा वाटी पण पाणी घालणार आहोत. पाणी घातलेलं आहे. तर मी अर्धा वाटी पाणी घातलंय. तर आता हे छानपैकी आपण मिश्रण एकत्र करून घेऊया.
या पद्धतीनं आणि आपल्याला हे शिजवायचं नाही आहे कारण का इडली शिजलेलीच असते. आणि मीठसुद्धा मी घालणार नाही आहे कारण का इडलीमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळं मी मीठ घालणार नाही आहे. तुम्हाला जर मीठ लागत असेल तर तुम्ही घालू शकता. तर या पद्धतीनं आपले इडली फ्राय तयार आहेत. आणि हे इडली फ्राय खूप छान लागतात, मस्त लागतात. तर नक्की करून बघा घरी. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा अशा वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी टेम्पिंग आणि वेगळी रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.